नमस्कार मंडळी, मी आहे प्रवीण कुमार आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आता आपण आहोत सिडको एक्झिबिशन 2024 पाहण्यासाठी. तर महाराष्ट्र शासनामार्फत महालक्ष्मी सरस 2024 ही महाराष्ट्रातील महिलांच्या बचत गट यांच्याकडून चालवण्यात येणारे जे उद्योजक असतात त्या उद्योगातील ज्या वस्तू असतात त्या वस्तू या ठिकाणी ठेवल्या जातात व त्यांचं प्रदर्शन आणि विक्री होते. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण उद्योजक महिला उद्योजक आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी या ठिकाणी एक्झिबिशनचं आयोजन केलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या वस्तू आणि खूप सारे खाद्यपदार्थ पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हे जे एक्झिबिशन वाशी या ठिकाणी भरलं आहे, या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वाशी रेल्वे स्टेशनला यायचं आणि वाशी रेल्वे स्टेशनला आल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी वॉकिंग डिस्टन्समध्ये हे जे सिडकोचं एक्झिबिशन सेंटर आहे हे आहे. इथे तुम्ही नक्की या. आणि खरंच मित्रो, या ठिकाणी युनिक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अशा ज्या गोष्टी असतात म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीची वस्तू असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहेत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्राम विकास पंचायत राज विभागामार्फत हे जे सिडकोचं जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर जातो आपण प्रदर्शन पाहण्यासाठी. आणि हे आहे सिडकोचं भव्य प्रदर्शन, बघू शकता सिडको प्रदर्शन. तर म्हणजे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आज शनिवार असल्यामुळे गर्दी आहे. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व पद्धतीचे या ठिकाणी ज्या महिला उद्योजक आहेत त्या महिला उद्योजकांच्या मार्फत चालवण्यात येणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना प्रमोट करण्यासाठी या ठिकाणी हे एक्झिबिशन भरण्यात आलं आहे. तर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता 115 नंबरचा अकोलामधील बचत गटाचा स्टॉल आहे. आणि हे बघू शकता महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची अप्रतिम अशी लाकडापासून तयार केलेली मूर्ती. आणि त्याच्या साईडला बघू शकता आपली राजभद्रा प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्णू वंदिता शासन शिवशा मुद्रा भद्राय राजते. आणि त्याच्या साईडला बघू शकता की ही जी तोफ आहे आणि हे पूर्णपणे लाकडापासून सागवानचे जे लाकूड आहे त्या सागवानच्या लाकडापासून बनलं आहे. आणि याचं डिझाईनिंग बघू शकता मित्रांनो, याचं फिनिशिंग बघू शकता किती छान पद्धतीने केलेलं आहे. आणि याची जी प्राइस आहे ती प्राइस 4000 प्राइस आहे याची. आणि छत्रपती शिवाजीराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीची जी प्राइस आहे ती जवळजवळ 9000च्या आसपास आहे. आणि या ठिकाणी बघू शकता भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची ही लाकडापासून तयार केलेली मूर्ती किती छान आहे. ते शिवाजी महाराज यांच्या खरंच किती तेजस्वी अशा या ठिकाणी पेंटिंग्स आहेत. आपला राज्याभिषेक प्रसंगी युद्ध प्रसंगीचे त्यानंतर घोडेस्वारी करताना तर खूप छान अशा पेंटिंग्स आहेत या ठिकाणी. किती छान पद्धतीने ही शिवराज्याभिषेकाची ही जी मंडळी ही जी फ्रेम आहे आणि सागवानापासून बनवली जवळजवळ 2200 रुपये किंमत आहे. तर खूप छान अशा पेंटिंग्स आहेत त्यांच्याकडे, एकदा जरूर भेट द्या सर्व. तर मंडळी बघू शकता या आंध्र प्रदेशातील एक कला आहे ज्यामध्ये ज्या चांबड्या असतात त्या चांबड्यापासून कलाकुसरी या ठिकाणी केल्या आहेत. जे काही देव आहेत ते देव या ठिकाणी दाखवलेले आहेत, बघू शकता किती छान पद्धतीने या ठिकाणी बघू शकता. गणपती, शिवपार्वती. आणि हे काय कंदील आहेत का? हे कंदील पण बघू शकता. काय प्राइस आहे का? 2000. तर बघू शकता मॅडम खूप छान असं या ठिकाणी यांच्यावरती कलाकुसर केलेली आहे. कोथिंबिराची बघू शकता, कोथिंबिराची बारीक केलेली पावडर आहे. ती तुम्ही डायरेक्ट जर तुमच्या घरी जर कोथिंबीर अवेलेबल नसेल तर तुम्ही ही पावडर वापरू शकता. आणि पावडर वापरून तुम्हाला जो स्वाद आहे तो स्वाद तुम्ही तुमच्या जेवणामध्ये आणू शकता. तर बघू शकता खूप साऱ्या प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला पावडर मिळतील. कांदा पावडर मिळेल, लसूण पावडर मिळेल, टोमॅटो पावडर मिळेल, चीज पावडर मिळेल. तर खूप सारे तुम्हाला या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त आणखी काय प्रोडक्ट आहे तुमचे? मेडिसिनल व्हॅल्यूचे मोरिंगा पावडर आहे, बीटरूट पावडर आहे. ओके, मोरिंगा पावडर ह्याचा काय उपयोग आहे? पावडर आहे हे जवळपास 52 रोगांना प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो. ओके, तर बघू शकतो मित्र ही मोरिंगा पावडर असेल, बीपी असेल, तर कॅल्शियम असेल, हे सगळे गोष्टी त्याच्यात. फर्स्ट मोठ्या प्रमाणात चालणारा मोरिंगा पावडर आहे. बीटरूट पावडर आहे. हेल्थ कॉन्शियस लोक ते जास्त प्रमाणात वापरतात. कढीपत्त्याची पावडर आहे, मीठ पावडर आहे, कोरिएंडरची पावडर आहे, आमचूर पावडर आहे, गार्लिक पावडर आहे, अजून व्हाईट ओनियन आहे, रेड ओनियन आहे, टोमॅटो आहे, जिंजर आहे. या सगळ्या प्रकारच्या अशा पावडर आम्ही डिहायड्रेट करून स्वतः उत्पादित करून डिहायड्रेट करतो आणि प्रोसेस करून पॅकिंग करतो. याचं एक सेल्फ लाईफ आहे 1 वर्ष. आणि जवळपास 2008 पासून मुंबईमध्ये आम्ही काम करतो या सगळ्या गोष्टींचं. आणि चांगल्या प्रकारची नाशिक फ्रेश नावाने आमची मागणी. आमचं ब्रँडचं नाव नाशिक फ्रेश आणि आम्ही प्रॉपर नाशिकचे.
तर मंडळी आता मी या ठिकाणी जी कोथिंबीरची पावडर आहे ती कोथिंबीरची पावडर या ठिकाणी घेतली आहे, बघू शकता तुम्ही. तर विशेष करून जी कोथिंबीर असते ते कोथिंबीरीचा तुटवडा आपल्याला खूप जाणवतो आणि ज्या वेळेला आपल्या घरात कोथिंबीर नसते त्यावेळी तुम्ही ही पावडर वापरू शकता आणि ही पावडर पूर्णपणे सुकवून त्याचा जो बारीक त्याचा असा बुकना केलेला आहे, जसं आपण चटणी करतो त्या पद्धतीनं. आणि ही खूप सेफ अशी, ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता. आणि पूर्णपणे या ठिकाणी मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते पूर्णपणे केमिकल फ्री आहेत, त्यामुळे नक्की तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. या ठिकाणी लॉन्च केले जातात, तर खूप अशी गर्दी बघू शकता तुम्ही. काही आपल्याला सांगतात त्याच्याविषयी. नमस्कार दादा, माझ्याकडं आमचे बचत गट आहे. मी कृषी सखी म्हणून काम करते. माझ्या अंडरमध्ये 22 गट आहे. त्यापैकी आमचे 15 गट ग्रामसंघाला जोडलेले. मग त्या ग्रामसंघातले आमचे 15 गटांच्या 150 महिला. आम्हाला शासनाकडनं कर्ज भेटलं, आम्ही गायी घेतल्या. पण आम्ही गोशाळेतल्या नाही घेतल्या गायी, कारण गोशाळेतल्या गायीचा प्रकार आम्हाला कळाला. मग आम्ही बोललो की नको बा, आपल्याला कधी काही केमिकल तर हे नकोचे नाही का. मग आम्ही त्या गायींना जंगलात चालणाऱ्या गायी आम्ही आणल्या. या गायी या मग आम्ही प्रत्येक महिलेला एक गाय वाटून दिली, कारण नको कोणाचे झगडे वगैरे व्हायला नाही का. पण आमचं शुद्ध गायचं तूप आहे. पण आम्हाला व्यापारी काय बोलतात की तुम्ही आम्हाला 1200 रुपये किलो ना आम्ही घरातून उचलतो. मग आमच्या उमेद अभियानाने आमच्यासाठी एवढं मोठं हे केलेलं आहे ना. मग आम्ही जागी स्टॉल लागतात ना, तिथं मी 1200नच विकते. हो, स्टॉल नंबर आहे B61. तर मंडळी, तुम्हाला जर शुद्ध देशी गाईचं तूप हवं असेल तर नक्की तुम्ही या स्टॉलला भेट द्या. तर बघू शकतो आपण आता पुढच्या स्टॉलकडे. तर मंडळी बघू शकता आपण आता आलेलो आहोत हा चंद्रपूर B63चा या ठिकाणी हा एक स्टॉल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघू शकता हा महिला बचत गट आहे. त्या महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणारा हा एक स्टॉल आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या बॅग्स मिळतात, बघू शकता. तर अगदी 50 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत या ठिकाणी बॅग्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघू शकता. किती 150 रुपये ना. तर याची बघू शकते 150 रुपये प्राइस आहे. त्याचं काय वैशिष्ट्य म्हटलं आहे, हातावर तुम्ही हे केलं आहे का. हाताने विणलेलं आहे. ओके 400 रुपये आहे, सुताने बनवलेलं आहे. ओके 600 रुपये आहे. 600 रुपये. ओके, हे लोकरीचं आहे का. हे लोकरचं आहे. ओके हाताने बनवलेले आहे, सगळे हाताने बनवलेले आहे टोपलीमध्ये. ओके, फक्त 600 रुपयाला. 600 ओके. रुपये. आणि हे छान आहे. ही आहे 200. ही किती 320 रुपये. बघू शकता किती सुंदर असं डिझाईन आहे याच्यावरती. तर ही बॅग तुम्हाला 320 रुपयाला मिळते. तर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या. मला खूप साऱ्या बॅगेस पाहायला मिळतील. आम्ही मशीनवर शिवतो. हो का. ओके, मशीनवर शिवली आहे. ह्याची काय प्राईस आहे, कोणी दाखवतो जरा. तर म्हणजे बघू शकता या ठिकाणी डिझायनिंग पण किती छान आहे आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी डिझायनिंग केलेलं आहे. बघू शकता. ह्याची काय प्राईस म्हटलं त्याची 300 रुपये. 300 रुपये. तर ब्रँडेड बॅगा घेतो, पण आपल्या महाराष्ट्रातील जे ग्रामीण महिला उद्योजक आहेत त्यांना जर प्रोत्साहित करत असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन ह्या बॅगा खरेदी केल्या पाहिजेत. आणि त्यांची क्वालिटी देखील खूप चांगली आहे, बघू शकता. क्वालिटी देखील खूप छान आहे. तर ग्रामीण भागातील महिलांना जर प्रोत्साहित करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन नक्की ह्याच्या बॅग्स आहेत त्या बॅग्स खरेदी करू शकता. तर बघू शकता खूप छान व्हरायटी आहे. कलर देखील बघू शकता किती छान वाटतो. 400 रुपये. तर बघू शकता 400च्या मानाने मंडळी याची जी बिल्ड क्वालिटी आहे ती देखील खूप छान आहे. तर नक्की या ठिकाणी जे वाशी येथे जे एक्झिबिशन भरलं आहे त्या ठिकाणी येऊ शकता. हे पण करतं का. तर मंडळी बघू शकता ग्रामीण उद्योजकांनी निर्मित असलेले उत्पादने हिराई आणि हे मूळचे तालुका मूल जिल्हा चंद्रपूरचे येतात. तर तुम्हाला जर बॅगा हव्या असतील तर नक्की यांच्याकडे मिळतात. तर नक्की या ठिकाणी तयार केलेल्या वस्तू तुम्ही पाहू शकता. किती सुंदर पद्धतीने डिझाईनिंग केलेलं आहे. या बांबूपासून तयार केलेल्या वस्तू बघू शकता. काही फुलं पण आहेत. बांबूपासून केलेला कप देखील बघू शकता. खूप छान अशा डिझाईन्स आहेत. किती छान असं डिझायनिंग केलेलं आहे. घरामध्ये तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता. तर हा लॅम्प पण बघू शकता. काय प्राईस याची 200. दिसायला किती आकर्षक दिसते ते बघू शकता. आणि या ठिकाणी तुझ्या आहे आणि हे बघू शकता तुम्ही हा किती छान असा कंदील तयार केला आहे. खरंच खूप छान पद्धतीने या ठिकाणची वस्तू आहेत ते बांबूची वस्तू या ठिकाणी जो ग्रामीण महिलांचा जो बचत गट आहे त्या बचत गटामध्ये खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्या वस्तू बनवल्या आहेत. तर म्हणजे बघू शकता ह्या आसाममधील एक बचत गट आहे. त्या बचत गटामार्फत बांबूपासून तयार केलेल्या खूप साऱ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बघू शकता या ठिकाणी हे तुम्हाला 200 रुपयाला
हाँ फ्लावर पॉट कितने है या कितने का है, क्या प्राइस है, कितना 150 रुपये. तर बघू शकता मंडळी 150 रुपये आहे. खूप छान, किती छान दिसते बघू शकता तुम्ही. वा, तर एकदा जरूर मंडळी भेट द्या तुम्ही, खूप छान अशा वस्तू आहेत. मंडळी आता आपण अशा एका स्टॉलमध्ये आहेत की त्या स्टॉलमध्ये जी लोणची बनवण्याची प्रोसेस असते ती पूर्णपणे केमिकल मुक्त आहे. तर या ठिकाणी तुम्हाला केमिकल मुक्त अशी लोणची मिळतात. त्यामध्ये तुम्हाला आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हरायटी या ठिकाणी मिळणार आहेत. तर आपण बघूया या ठिकाणी कोणकोणत्या व्हरायटी आहेत, त्यांचे प्राईस काय आहेत. तर तुम्हाला जर केमिकल फ्री जर तुम्हाला जर लोणचं हवं असेल तर तुम्ही नक्की हा जो स्टॉल आहे त्या स्टॉलला भेट देऊ शकता. आपण बघूया स्टॉल नंबर. हा चंदेई स्वयंसहायता समूह रायगड B87 नावाचा एक स्टॉल आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेथांबा लोणची, शेवगा, मँगो जॅकफ्रूट, आंबा लोणची, लिंबू लोणची, तर अशा पद्धतीचे जे लोणचे आहेत ते लोणच्यांचे प्रकार मिळतात आणि हे पूर्णपणे केमिकल फ्री आहे. आणि मित्र विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे यातनी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर कंटेंट बघितले तर याच्यामध्ये कुठेही सोडियम बेन्झोएटचा उल्लेख आलेला आहे. तर बघू शकता, त्यामुळं पूर्णपणे विदाऊट केमिकल या ठिकाणी ही लोणची बनवली आहेत. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी देखील खूप चांगले आहेत. प्राइस घ्यायची किती, तांबा आहे 30 रुपयाला आणि हा मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा हे 150 रुपये, 120 रुपये याचे. 120. आंबा कसा आहे, आंब्याचा 100 आणि लिंबू 100. आणखी काय मिळतं तुमच्याकडे, आवळा, ओके, आवळा कंडी हे काय, तर मंडळी आता आपण आलो आहोत स्त्रियांचा, विशेषतः महिला वर्गाचा आवडता चिंते म्हणजे साड्या. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा साड्या आहेत आणि ह्या उत्तर प्रदेशमध्ये हातमागावरती तयार केलेल्या साड्या आहेत. क्या बोलते भाई इसको, कोटा सिल्क, कोटा सिल्क. तर या कोटा सिल्कच्या साड्या बघू शकता किती छान आहे, दाखवू शकता का. तर मंडळी बघू शकता ही कोटा जमदानी साडी किती छान आहे. इसं काय प्राइस आहे, 2500. तर मंडळी 2500 रुपयेची किंमत आहे. ब्लाउज पीस आहे का. तर मंडळी बघू शकता हे कोटा सिल्क किती छान पद्धतीने या ठिकाणी याची डिझायनिंग केलेली आहे. आणि या ठिकाणी देखील तुम्ही डिझाईन बघू शकता. 1800 आणि ह्याच्या साडीची प्राइस आहे ही 1800 रुपये. तर पूर्णपणे हातावरती बनवली आहे, बघू शकता. बघू शकता कॉटन लिननमध्ये या ठिकाणी ही साडी बघू शकता किती छान आहे कलर. तर ही तुम्हाला मिळते फक्त 2000 रुपयामध्ये. या ठिकाणी 2500 किंमत आहे, पण या ठिकाणी घेतल्यामुळे मला डिस्काउंट करून ही मिळते तुम्हाला 2000 रुपये. तर खूप छान अशी कलर आहेत. तर विशेषतः स्त्रियांसाठी हा जो साड्या म्हणजे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि खरंच खूप छान अशा साड्या आहेत. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी आपलं आता फेमस, जगात फेमस आहे ते म्हणजे आपलं कोल्हापुरी चप्पल. तर कोल्हापुरी चप्पल मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता B95 नावाचा हा एक स्टॉल आहे. तर या स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोल्हापुरी चप्पल मिळतात, बघू शकता पूर्णपणे चामड्यापासून बनवलेले. तर तुम्हाला जर कोल्हापुरी चप्पल हवा असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी आपला जो B95 हा जो स्टॉल आहे ते स्टॉल या ठिकाणी येऊन तुम्ही ही जी चप्पल आहे ती चप्पल खरेदी करू शकता. तर आणि क्वालिटी देखील बघू शकता ज्या पद्धतीने आपल्या कोल्हापूरमध्ये मिळतं तीच क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मंडळी कसं वाटते, कसं वाटते मंडळी बघू शकता या ठिकाणी खूप सारे कोल्हापूर चप्पलचे डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि लेडीजसाठी देखील बघू शकता खूप सारे सँडल्स आहेत आणि पूर्णपणे या ठिकाणी चामडी वस्तू मिळतात मित्र. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये प्लॅस्टिक किंवा बाकीच्या गोष्टींचा कपड्याचा वगैरे वापर केला जातो. तर पूर्णपणे चामडे आहेत बघू शकता. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे हे आपलं हे असते ना कारकार, जे आपलं गावाकडे बघा असं कारकार वाजताना आवाज होते तो ह्या चप्पलामुळे येते बघा. काय वापरतं याच्यामध्ये, बी असते का, ते काळा असते ना विंचवासारखं. तर याच्यामध्ये तो एक जंगलातून आणतात, त्याच्यामध्ये एक प्रकारचा बी टाकला जातो त्यामुळे चप्पल असं कारकार वाजते. आणि डिझाईन देखील बघू शकता किती छान आहे आणि खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला मिळणार आहेत. याची काय प्राइस म्हटलं, 1650. आणि कमीत कमी कसं आता लोकच्या कमीत कमी कुठला आपलं चालू होतं स्टार्टिंग पासून 850 कुठला दाखवूया. लेडीजमध्ये बघू शकता किती छान डिझाईनिंग आहेत. ही लेडीजमध्ये तुम्हाला 450 पासून सुरू होते बघू शकता.
आणि पूर्णपणे चामडे आहे. आणि चामड्याच्या वस्तू वापरण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपले जे शरीरासाठी जे चामड्याच्या वस्तू असतात किंवा चामड्याची चप्पल आहे ते आपलं BP कंट्रोल करायसाठी देखील खूप महत्त्वाचं कारण असतं. कारण आपण प्लास्टिक वापरतो. हां, पायाची उष्णता, हां तेच ना, ती उष्णता देखील कमी होते. आणि मेन म्हणजे आपला जो घाम आहे घाम ते खेचून घेतं. त्यामुळे लक्षात ठेवा की चामड्याची वस्तू वापरणं कधीही फायद्याचं असतं. कारण आपले पूर्वज बघितलं तर ह्या चामड्याच्या वस्तू वापरायचं आणि आपल्या ज्या आपल्याला शरीरामध्ये काही ज्या व्याधी निर्माण होतात त्यामध्ये आपण जास्तीत जास्त रबराच्या चपलाचा वापर करतो, त्यामुळे ते होतं. हे डिझाईन बघू शकता, खूप छान आहे. किती प्राइस आहे? मुलीसाठी किती प्राइस आहे? तर म्हणजे बघू शकता लेडीजसाठी देखील या ठिकाणी छान पद्धतीची या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तुम्हाला हव्या असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता. बघू शकता घरी जर लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी देखील या चामड्याच्या चपला तुम्ही बघू शकता. कोल्हापूर स्टाईल किती सुंदर अशा या चपला आहेत. आणि हे तुमच्या जर घरी जर वास्तुशांती असेल किंवा जर तुमच्या घराला जर नजर लागू नये असं वाटत असेल तर ह्या चपलांचा यूज केला जातो. आणि वरती शूज देखील बघू शकता, पूर्णपणे खूप छान असं आहे चपला बघू शकता. अगदी 750 रुपयापासून ते 1800 रुपयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला चपला मिळतात. आणि हे बघू शकता शाहू चप्पल, याची काय प्राइस आहे? 950. तर बघू शकता किती युनिक असं डिझाईन वाटतं, खूप छान असं डिझाईनिंग आहे. बघू शकता 950 रुपयामध्ये तुम्हाला मिळते. बघूया आपल्याला कसं दिसतं ती. आहे एक नंबर वाटते, एक नंबरच वाटते खरंच. म्हणजे कुठेतरी फंक्शनला वगैरे जाण्यासाठी मला खरंच ही चप्पल खूप छान वाटते. बघू शकता तुम्ही. तर म्हणजे तुम्हाला जर कोल्हापूर चप्पल क्वालिटीचं पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला मी हा स्टॉल रिकमेंड करेन. तुम्ही या ठिकाणी येऊन नक्की कोल्हापूर चप्पल खरेदी करू शकता. तर चला म्हणजे जाऊयात आपण पुढे. आता आपण आलो आहोत B7 नावाचा हा एक स्टॉल आहे. या ठिकाणी तुम्हाला फेमस विश्रांती टर्मरिक पावडर यांची हळद वायगावची या ठिकाणी ही जी ऑर्गॅनिक जी हळद आहे ऑर्गॅनिक हळद मिळते तर ती बघूया आपण आता त्याची. तर आपल्या ज्या ताई आहेत त्या ताई त्या हळदीबद्दल आपल्याला माहिती सांगतात. तर बघूया या हळदीचं आपली नॉर्मल हळद आणि ह्या हळदीच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे त्यात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, ही वायगावची हळद आहे सर. ही स्पेशल हळद आहे कारण ही स्पेशल अशी आहे की याच्यामध्ये 7.2 इतका कर्कुलियम आहे. जे महाराष्ट्रामध्ये जेवढे शेती हळदीची शेती करणारे जे शेतकरी आहे त्यांच्या शेतीमध्ये फक्त 2% कर्कुलियम आहे, त्याच्यावरती कर्कुलियम नाही आहे. आणि आमच्या वायगावच्या शेतीमध्ये 7.2 इतका कर्कुलियम आहे. आमची वायगावची शेती हे वर्धा जिल्ह्यामध्ये येते आणि हळदीने वायगावच्या हळदीने ही वर्धा जिल्हा प्रसिद्ध आहे आमचा. सर ही आरोग्यासाठी इतकी लाभदायक आहे. आपण जेवणात तर खाऊ शकतो पण ही आरोग्यासाठी पण घेऊ शकतो. लहान जे छोटे मुलं आहे त्यांना आपण सर्दी खोकला होते त्यांना साखरेमध्ये थोडी टाकून जर दिली किंवा कोरडी जरी दिली पाण्यामध्ये पण देऊ शकतो, दुधामध्ये पण देऊ शकतो आणि लहानच नाही तर मोठ्या मुलांना पण देऊ शकतो आपण. सर याच्यामध्ये कसं आहे की ब्लडमध्ये जे ग्लुकोजची पातळी कमी करून ती मधुमेहाला नियंत्रणात ठेवते आणि ब्लडचे जे आपल्याला आजार असते त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवते ही हळद. आणि कॅन्सरसाठी पण या हळदीचा उपयोग होऊन राहिलाय. आणि मला माझ्यासोबत तर मंडळी आता आपण आलो आहोत भाग्यलक्ष्मी स्वीट समोर सोलापूर B15 हा एक स्टॉल आहे. या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी इथे मिळते कवटाची बर्फी. तर या कवटाची बर्फीला एवढी मागणी की या ठिकाणचे जे बर्फी आहे त्या बर्फी पूर्णपणे संपून गेले आहेत. असते. माझं नाव आहे श्रीदेवी सुभाष पाटील. दक्षिण सोलापूर मधून आले मी, ग्रामीण गावातून. हे आहे कारळाची चटणी. ही कारळाची चटणी ना आपल्या शरीराला खूप हेल्दी आहे, हे पण चांगलं आहे. हे आहे जवळ चटणी. सांधे दुखी गुडघे दुखीला आणि आपल्याला हे येते ना वाई ते येते ना त्याच्यासाठी चांगलंच आहे हे पण. हे आहे आमच्या सोलापूरची खासियत चटणी आहे. स्पेशल शेंगा चटणी आहे सोलापूरची शेंगा चटणी. हे आहे हेल्दी कढीपत्ता चटणी आहे. हे कढीपत्ता चटणी ना असं आपण नाश्त्यामध्ये घातला पोरं काढून टाकतात कढीपत्ता बाजूला, आपण मोठे सुद्धा काढून टाकतो. मग ते हेल्दी आहे, पोटात जायला पाहिजे हे.
म्हणून हे मी रेसिपी तयार केले. त्याच्यामध्ये कढीपत्ता सगळ्यांच्या पोटात जावं, हे शरीराला चांगलंच आहे. हे केसाला, त्वचाला आणि आपलं अन्न पचन हे 100 रुपये 200 ग्राम. 200 ग्राम ते खूपच हेल्दी आणि खूपच टेस्टी आहे. हे सोलापूर मधून याचा पहिला नंबर आलेला आहे ह्याचा. आपला सोलापूरचा झणझणीत स्पेशल काळा मसाला, घाटी मसाला, व्हेज नॉन व्हेज दोन्हीला चालतंय. हे सगळे मिरच्या सगळे भाजून सगळं चांगलं तयार केलेलं आहे आणि एकदम स्वच्छ ह्याच्यामध्ये घरगुती बनवलेलं आहे. आणि बघा, तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या ह्याला स्टॉलला. माझा स्टॉलचा नंबर B15 आहे. अवश्य भेट द्या. धन्यवाद. ही बाजरीची भाकरी आहे. हे आम्ही आमचं करताना पातळ करतो, चुलीवर शेकतो वेळेस कडक होतात हे. आणि फक्त 5 मिनिटं फॅन खाली ठेवला ना आणि पॅकिंग करून टाकतो. हे उन्हात टाकलेले नाही, काय नाही. हे 2 महिने आरामात टिकते भाकरी. 2 महिने टिकते. असं तर जास्त दिवस टिकते, पण आम्ही 2 महिने सांगतो. प्रवासात ते खायला खूप चांगलं आहे. चपाती ते पोळ्या घेऊन गेल्या खराब होतात, ही भाकरी खराब होत नाही. ही आहे ज्वारीची भाकरी, ज्वारीची भाकरी. हे पण आपल्या शरीराला चांगलंच आहे. चपातीपेक्षा दोन्ही चांगली आहे. हे पण तसंच आहे, जसं पातळ करतो आम्ही आणि कडक करतो. आणि हे आहे नाचणीचं बिस्किट मिलेट. हे तुपातले, सेंद्रिय गुळ घालून बनवलेलं आहे तुपातलं. काय प्राइस आहे त्याची प्राइस आहे 100 रुपये 200 ग्राम. हे आहे ज्वारीचं मिलेट बिस्किट बनवलेलं. आजकाल आता सगळे भेसळ यायला आले बाहेरचे सगळे. हे ओरिजिनल घरगुती बनवलेले चांगले आहेत. हे पण 100 रुपयाला 200 ग्राम. हे आहे टोमॅटो पावडर. हे आहे ओनियन पावडर, कांदा पावडर. आपलं आता पनीर भाजी बनवतो. पनीर भाजी बनवतो वेळेस बायकांना झटपट पाहिजे, जॉबला जातात बायका. आम्ही तर खेडेगावातले आहेत, मग त्यांना ग्रेव्ही करत राहते ना, मग कांदा चिरायचं, टोमॅटो चिरायचं टेन्शन, डायरेक्ट बनवून तयार. झटपट पनीर भाजी तयार. त्याच्यासाठी हे तयार आहे. हे आहे कढीपत्ता पावडर. हे कढीपत्ता तुम्हाला आता सांगितले मी, शरीरात गेलं तर चांगलंच असते. मुलांच्या आपल्या सगळं आपल्या शरीराला तब्येतीसाठी चांगले आहे, हेल्दी आहे. हे कढीपत्ता पावडर आहे. आणि हे उडीद पापड आहे. हे उडीद पापड आहे. हिरवी मिरची लसूण घालून बनवायला खूपच टेस्टी आहे. तुम्ही पण बघितलंच टाकता. तरी हे सगळे माझे होममेड आहेत, स्वतः मी बनवलेला आहे. तर अवश्य भेट द्या आमच्या स्टॉलला. माझा स्टॉल नंबर आहे B15. तर मंडळी आता आपण आहोत B44 दीपा हॉल पेंटिजार गोंदियाचा एक हे आहे, स्टॉल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला म्हटलं 150 हे 150 रुपयाला बघू शकता. हे लॅम्प बघू शकता, लॅम्प 500. आणि ती मूर्ती बुद्धांची 1000 बघू शकता मित्र. मूर्ती किती छान पद्धतीने डिझायनिंग बघू शकता आणि फिनिशिंग देखील बघू शकता किती छान पद्धतीने वाढते. आणि साड्या कुठल्या मिळतात म्हटलं? साड्या केरला कॉटनची. तर म्हणजे बघू शकता केरळा कॉटन. आणि त्याच्यावरची जी पेंटिंग बघू शकता मित्र, ही हाताने केलेली पेंटिंग आहे. जी काही प्रिंट मारली नाही तर स्वतः हाताने. जवळजवळ एक साडी बनवण्यासाठी 7 दिवस लागतात. तर बघू शकता त्याच्या पाठीमागे किती कष्ट आहेत. याची काय प्राइस आहे? 2500. तर 2500 रुपये बघू शकता. आणि असं नाही की ते धुतल्यानंतर त्याचा कलर देखील जात नाही. त्या देखील बघू शकता. बघू शकता मित्र, दुपट्टा किती छान दुपट्टा आहे. आणि त्याच्यावरची जी पेंटिंग आहे ती हँडमेड पेंटिंग आहे मित्र. रुमाल ह्याची काय प्राइस आहे? 50. ह्याचं पण हँड पेंटिंग आहे का? सगळे तर बघू शकता किती छान रुमाल आहे, त्याच्यावरती हँड पेंटिंग केलेलं आहे. आणि ह्या कुठल्या साड्या आहेत? खादी कॉटन. खादी कॉटन. त्यांची काय प्राइस आहे? हे 1200, 1500. 1200-1500. त्या पण हातमागावरची. या सगळ्या मी प्लेन कपडा घेतो, प्लेन साडी घेतो, प्लेन साडीवरती मग कलर वगैरे करतात. आणि याच्या महिलांना आम्ही गावातल्या जे खेडेगावातल्या महिलांना ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग घेऊन हे काम त्यांना दिलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी मोबदला मिळतो. हे बघू शकता महिला सशक्तीकरणाचा खूप छान असा उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे राबवला जात आहे. आणि आपल्या याच्या समोरचे भाव आहेत ते देखील अनेक महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. त्यामुळं तुम्हाला जर काही दिलेलं आहे, तुम्हाला जर खरंच जर बांबूच्या वस्तू आणि जर तुम्हाला अशा हँडमेड जर साड्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्की या ठिकाणी B44 नावाचा हॉल आहे, त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता.
माझं नाव नंदकिशोर साखरे आहे हां आणि आम्ही गोंदियाला असतो आणि गोंदियावरून आमचा रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून पूर्ण लोकांना रोजगार आणि तिथून आपला म्हणजे आपले जे वस्तू आहे ते डिलिव्हरी केल्या जातात. चालेल. तर मंडळी आता आपण आलो आहोत B12 हा श्री स्वामी समर्थ पुणे सहायता समूह पुणे या ठिकाणी आलो. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मावळ इंद्रायणी तांदूळ त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि हळद मिळतात. नमस्कार, मी प्रथमेश. आमचा ब्रँड आहे हार्वेस्ट कम्युनिटी म्हणून. तो महाराष्ट्रातल्या भौगोलिक भागातल्या ज्या वेगळ्या वेगळ्या महत्त्वपूर्ण आणि फेमस गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र करतो. जसं हा मावळचा इंद्रायणी राईस आहे जो खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर हा चंद्रपूरचा जय श्रीराम कोलम आहे. त्यानंतर ही वाईची हळद आहे. वाईची हळद, वाई गाव हे हळदीसाठी प्रसिद्ध आहे. ज्याचं या हळदीचं कर्क्युमिन पर्सेंटेज 4.8 आहे जे सेलमपेक्षा जास्त मानलं जातं. हा ती पण वाईगाव, ती पण वाईगावची. आणि दुसऱ्या आमच्या लातूरच्या सगळ्या डाळी आहेत ज्याच्यात चणा डाळ आहे, मूग डाळ आहे आणि दुसरी उडीद डाळ आहे. 160 रुपये उडीद डाळ आहे, 160 रुपये मूग डाळ आहे आणि 120 रुपये चणा डाळ आहे. हळद आमची 260 रुपये किलो आहे, 150 रुपये अर्धा किलो आहे. आणि राईसचे रेट आमचे इंद्रायणी 65 रुपये, कोलम 65 रुपये. आणि आमच्याकडे अजून एक असतो राईस हातसडीचा इंद्रायणी, तो आता संपलेला आहे पण तो आमचा 75 रुपये किलो असतो. तर आम्ही हे सगळे प्रोडक्ट्स अंडर वन रूफ हार्वेस्ट कम्युनिटीच्या नावाने आणतोय जे खात्रीशीर असतील. त्याचं प्रोसेसिंग आम्ही स्वतः करतो, खरेदी आमची शेतकऱ्यांकडून होती. त्याच्यामुळे खात्रीशीर प्रोडक्ट आम्ही मुंबईकरांसाठी आणि उपनगरातल्या नवी मुंबईकर किंवा ठाण्याच्या लोकांसाठी आणतोय. तुम्ही आस्वाद घ्या. पॉलिश आणि अनपॉलिश असे दोन प्रकारचे तांदूळ मिळतात. विशेषतः मंडळी जो पॉलिश केलेला तांदूळ असतो हा शरीरासाठी एवढा चांगला नसतो, पण अनपॉलिश जो तांदूळ असतो तो तुमच्या शरीरासाठी खूप चांगला असतो. त्यामुळे लक्षात ठेवा बा या ठिकाणी हा अनपॉलिश तांदूळ आहे आणि हा शरीरासाठी खूप चांगला असतो. जरी दिसायला तरी तो चांगला नसला तरी हा शरीरासाठी खूप चांगला असतो. तर एकदा मंडळी जरूर भेट द्या. आपण आलो B27 हा एक सांगलीतील महिला बचत गट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आवळ्याचे औषधी गुणधर्म म्हणजे आवळ्याविषयी असणाऱ्या सर्व प्रकारचे ज्यूस आणि आवळा कॅन्डी मिळते. बघू शकता ही आवळा कॅन्डी तुम्हाला 100 रुपयाला 200 ग्रॅम मिळते आणि याच्यामध्ये ही गुळामध्ये तयार केलेली आहे. आणि या ठिकाणी सर्वात फेमस म्हणजे हा बघा हा आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचा आहे का? तर बघू शकता तर खूप प्रचंड अशी मागणी आहे. तुम्हाला जर हवा असेल तर नक्की तुम्ही हा जो B27 हॉल आहे तर या आपल्या ताईंच्याकडे तो मिळतो, तर एकदम नक्की भेट द्या. आणि या ठिकाणी कुठे मिळणार नाही तसा हा जांभूळचा ज्यूस आहे. तर हा जांभूळचा ज्यूस देखील तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यामुळं जी तुमची शुगर आहे ती शुगर देखील कंट्रोल होते. तर ओरिजिनल देशी जांभळाचा हा ज्यूस आहे. तर तुम्हाला हवा असेल तर नक्की या ठिकाणी B27 नावाचा जो स्टॉल आहे या ठिकाणी नक्की भेट द्या. तर मंडळी आता आपण आलो B29 नावाचा हा एक स्टॉल आहे आणि कंसारा सोय सहायता समूह धुळ्याचे हा एक स्टॉल आहे. आणि यामध्ये बघा तुम्हाला लाकडी घाण्यापासून जे शेंगदाणा तेल आहे ते शेंगदाणा तेल मिळते या ठिकाणी आणि विदाऊट केमिकल या ठिकाणी हे तेल आहे तेल मिळते. काय प्राईस आहे त्याची? 250. तर 250 रुपये किती 1 लिटर आहे ना? तर 250 रुपये 1 लिटर. क्वालिटी देखील खूप छान आहे मंडळी. तुम्हाला जर लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल हवं असेल तर नक्की तुम्ही हा जो B29 हा जो स्टॉल आहे ते या ठिकाणी येऊन हे तेल खरेदी करू शकता. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे इंद्रायणी तांदूळ देखील अवेलेबल आहे. बघू शकता इंद्रायणी तांदूळ देखील तुम्हाला हवा असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. कंसारा माऊली सहायता महिला समूह यांच्याद्वारे या बचत गटाद्वारे या ठिकाणी हा जो उपक्रम आहे तो उपक्रम चालवला जातो आणि त्याच्याद्वारे वेगवेगळे प्रोडक्ट या ठिकाणी विकले जातात. तर मंडळी नक्की भेट द्या. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत नंबर कुठे आहेत नंबर B41. तर B41चा हा एक स्टॉल आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे केळीचे चिप्स मिळतात. तर या आपल्या ताई आपल्याला सांगतील त्यांचा जो काय काय आपल्याला मिळतात त्यांचे रेट काय. तर बघूया आपल्याला काय मिळते तुमच्याकडे. समोसा आहे, मटरी आहे, कांडी आहे, चकली आहे, भाकरवडी आहे, केळीचे चिप्स पण आहे. चिप्सचा काय भाव आहे? एक पावचा आहे 80 रुपये. 80 रुपये. ओके. आणि बाकीचे कसं आहे? समोसा आहे 70 रुपये, मटरी आहे 50 रुपये, कांडी 70 रुपये आहे, चकली 50 रुपये आहे. चकली 50 रुपये किती? एक पाव म्हणजे पीस नुसार राहते. ओके. हा हे पावच आहे का? चकली
आपली डाळीची की कशाची? नाही, तांदळाची चकली आहे. तांदळाची चकली. ओके. आणि हे भाकरवडी आहे. केळीची कशी म्हटला? हे अर्धा किलोचं आहे, 160चं आहे आणि हे 1 पावचं 80 रुपये. तर मंडळी तुम्हाला जर स्नॅक जर घ्यायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी घेऊन मी हा जो बीट 30 नावाचा जो स्टॉल आहे तर त्या आधी चंद्रपूर तर येथील मंडळी आता आपण आहोत B33 नावाचा एक नागपूर येथील एक स्टॉल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खूप छान पद्धतीचे डिझायनिंग केलेले या ठिकाणी लेडीज वेअरसाठी बघू शकता दागिने. हे काय कड्यांचं काय? त्याची काय प्राईस आहे? 200 रुपये. हे पण सगळे 200 रुपये. तर म्हणजे बघू शकता खूप सारे डिझाईन आहेत आणि हे बघू शकता महिलांच्या कानातील घालायचे हे त्याला रिंग मला जास्त माहीत नाही काय म्हणतात त्याला पण बघू शकता तुम्ही. तर हे 150 रुपयाला आहे. तुम्ही बघू शकता 150 रुपये ना सगळ्याला. तर बघू शकता खूप सारे डिझाईन्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला 150 रुपयामध्ये मिळतात. 150 रुपये जोडी. तर तुम्हाला हवा असेल तर नक्की या ठिकाणी येऊ शकता. B33. तर मंडळी बघू शकता ह्याला ब्रेसलेट म्हणतात ना? हा ब्रेसलेट. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी ब्रेसलेटचे खूप सारे तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतील. बघू शकता हा मोरपिसाची काय प्राईस आहे? 100 रुपये ते 150 रुपये. आपण बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी आहेत तिकडे बघू शकता. हे काय? हे रिंगा आहेत का त्या? तर मंडळी तुम्ही बघू शकता हा B165 नंबरचा हा एक गडचिरोली येथील महिला बचत गटांचा हा एक स्टॉल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हातावरच्या चकल्या आणि ही खेळणी बघू शकता मंडळी किती छान पद्धतीने या ठिकाणी बनवलेली आहेत. आणि ही बघू शकता मंडळी हे पाटलाचा बैलगाडा जसं गाणं आहे. पाटलाच्या बैलगाड्याचे गाणं आहे त्या गाण्याची मला आठवण झाली हा बैलगाडा बघून. तर 800 रुपयाला मला मिळतो हा गाडा. तर या ठिकाणी खूप सारे लाकडी वस्तू मिळत होत्या पण या ठिकाणी इतका मोठा ग्राहकांचा प्रतिसाद आहे की या ठिकाणी सर्व यांची खेळणी संपून गेली आहेत. आता हीच एवढी खेळणी उरलेली आहेत. एकदा नक्की भेट द्या मला जर ही खेळणी हवी असतील तर. 165 नंबरचा हा स्टॉल आहे. तर म्हणजे आता आपण आला होता 212 नंबरचा केदारलिंग स्वयं सहायता समूह सांगली यांचा हा एक स्टॉल आहे. 212 नंबरचा स्टॉल आहे. तुम्ही बघू शकता. काय म्हटलं? माळी भडंग ना? तर हा जो माळी भडंग आहे तर माळी भडंग आणि यांच्यासोबत यांच्याकडे तुम्हाला मका चिवडा आणि ह्याला आपण पिवळा भडंग. तर खूप छान अशी टेस्ट आहे मंडळी. एकदा नक्की भेट द्या. तर हा बघू शकता पॅकिंग देखील खूप छान आहे आणि मी टेस्ट करून बघितला. माळी भडंग काय प्राईस आहे म्हणायची? ॲक्च्युली 95 रुपये 90 रुपये देतो. 95 रुपये तुम्हाला 90 रुपयाला या ठिकाणी मिळते. तर तुम्हाला जर हा भडंग घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. नमस्कार मंडळी आता आपल्याला 209 नंबरचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलमध्ये आला. त्या ठिकाणी तुम्हाला जर शेंगदाणा चिक्की तीळ चिक्की आणि खोबऱ्याची जर चिक्की हवी असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय गुळ देखील मिळतो. तर सेंद्रिय गुळ तुम्हाला 100 रुपये प्रति किलो या दराने मिळतो. आणि या ठिकाणी सर आम्ही इथे खोबऱ्याचे लाडू पण आणलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत. ऑरेंज फ्लेवर आहे, पान फ्लेवर आहे, मँगो फ्लेवर आहे आणि प्लेन पण आहे त्याच्यामध्ये. शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की, तीळ चिक्की, खोबरा चिक्की. काय प्राईस यांची? सगळे 100 रुपये का? तीळ आणि खोबरा 120 रुपये, शेंगदाणा आणि राजगिरा किती 100 किती ग्रॅम लागतं ते? 250 ग्राम. पावशे. तर मंडळी तुम्हाला जर चिक्की हवी असेल आणि आता थंडी आलेली आहे थंडीमध्ये जर तुम्हाला उष्णता जर शरीरामध्ये निर्माण करायची असेल तर चिक्की खाणं खूप आवश्यक असतं. तर एकदा 209 नंबरचा जो स्टॉल आहे तर या ठिकाणी येऊन तुम्ही यांच्याकडून नक्की हे खरेदी करू शकता. नमस्कार मंडळी आता आपण 208 हुमेरा स्वयं सहायता समूह नांदेड. तर या ठिकाणी हुमेरा महिला स्वयं सहायता समूह मसाले व पापड उद्योग हा जो बचत गट आहे महिला बचत गट त्यांच्याबरोबर चालू आहे ना. महिला बचत गटामार्फत चालू जाणारा हा एक पापड उद्योग आहे. तर नाचणीचे जे नाचणी फिंगर्स तुम्हाला मिळतात. म्हणजे हे खाऊन बघितलं मी खूपच छान आहे. खूपच टेस्टी असं आहे. आणि तुम्हाला हे काय चहा मसाला त्याची काय प्राईस आहे? 10 रुपये. आणि काय मिळते? नाचणीचे पापड काय? 65चा मसाला आहे. गोबी 65, मंचुरियन 65. ओके. हे तुम्ही तिकडेच बनवता? महिला उद्योग. डाळी वगैरे पण आहे. डाळ मंडळी ही जर डाळ तुम्हाला दिसायला जरी व्यवस्थित असली तरी गावरान डाळ आहे मंडळी. आणि जी आपण दुकानामध्ये जी डाळ बघतो ती पॉलिश केलेली असते. त्यामुळे लक्षात ठेवा ही जी डाळ आहे
ही डाळ आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि दुकानाची डाळ असते ती पॉलिश केलेली असते, कारण त्याच्यामध्ये जे जीवनसत्व असतात, जे मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात ते निघून गेलेले असतात. आणि ही डाळ मंडळी खरं पाहता तर आपल्याला ह्या डाळी खाल्ल्या पाहिजेत, पण आपण कसं आहे आपल्याला दिसायला चांगलं पाहिजे. ॲक्च्युली दिसायला चांगलं असून चालत नाही, त्याच्यामध्ये जर न्यूट्रिशन हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या डाळी त्या खरेदी केल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी हा बघू शकता नाचणी पापड. हे किती 100ला देईल ना? 40ला एक 100ला 40ला एक आणि 100ला 3 पॅकेट मिळतात मंडळी. जर आला एवढं स्वस्त तुम्हाला कुठेच भेटणार आणि एवढं स्वस्त तुम्हाला कुठे मिळणार. तर महिला सक्षमीकरणाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र शासन हाती घेतलाय त्यांच्या मार्फत छान असा उपक्रम आणि या महिलांना उद्योग देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट या ठिकाणी आणलेले आहेत. आणि तुम्हाला जर हवं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तर नाचणीचे पापड आणि हे कुठले आहेत? हे राईस पापड आहे. राईस पापड ह्याची काय प्राइस आहे? 120ला पॅकेट. 120ला पॅकेट आहे बघू शकता म्हणजे. तर नक्की या ठिकाणी भेट द्या. हे काय करडईचं तेल आहे सर, लाकडी घाण्याचं तेल. तर लाकडी घेण्याचं करडईचं तेल ह्याचं काय वापरतो? जेवणासाठी खाण्यासाठी स्वयंपाकसाठी. ह्याची काय प्राइस आहे? 100% शुद्ध 400 रुपयाला बॉटल आहे सर. तर म्हणजे बघू शकता लाकडी घाण्याचं शुद्ध करडई तेल 400 रुपये बॉटल आहे. तर तुम्हाला हवा असेल तर नक्की तुम्ही 208 नंबरचा जो स्टॉल आहे या ठिकाणी येऊ शकता. तर मंडळी आता आपण आलो आहोत 177 नंबरचा एक स्टॉल आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक नवीन पाहायला मिळाला आहे. तर आपला जो शेतात आपल्या गावामध्ये जो काळा बेबा वापरतात, तर या काळ्या बिब्यामधून तुम्हाला जसं आपल्या काजूचे बिया असतात त्या काजूच्या बियामधून काजू मिळतात, तसं या काळ्या बिब्यामधून हा गर मिळतो बघू शकता. त्याला काय म्हणतात? बिब्याची गोडम. तर बघू शकता हे बिब्यापासून बनवलेलं आहे. तर जो काळा बिबा असतो त्याला जाळून त्याच्यामधून हे बी काढलं जातं. तर अगदी काजू जसा लागतो ना तसं त्या पद्धतीने ह्याची चव आहे. खूप छान अशी चव आहे. तुम्हाला हे 300 रुपयाला मिळतं. तुम्हाला जर हवा असेल एक ड्रायफ्रूट तर नक्की तुम्ही हा जो 177 नंबरचा स्टॉल आहे तर या ठिकाणी येऊन तुम्ही खाऊ शकता, या खरेदी करू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला हे काही चारोळी ना, या ठिकाणी चारोळी देखील अवेलेबल आहे. ती तुम्हाला 150 रुपयाला मिळते. तर मंडळी आता आपण आलो होतो 191 नंबरचा वरद स्वयं सहायता समूह कोल्हापूर वरद महिला बचत घटक हा कळंबा येथील कोल्हापूर जिल्ह्यातील हा एक स्टॉल इथे लागला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला मातीची भांडी मिळणार आहेत. बघू शकता पातेला आहे, स्वयंपाकासाठी लागणारे चुलीवरचे भांडे आहेत. या ठिकाणी कुल्हड बघू शकता, चहासाठी लागणारे आहेत. या ठिकाणी ग्लास आहेत. आणि हे काय हे कितीला आहे? 70 रुपये. आणि हे 60 रुपयाला. 60 रुपयाला किती युनिक डिझाईन आहेत. आणि ही मातीची घंटी बघू शकता किती छान वाजते. तर म्हणजे बघू शकता अगदी ओरिजिनल घंटेपेक्षा देखील खूप छान असा आवाज येतो याचा. मातीचा जार. साहित्य हां ह्याची काय प्राईस आहे? 450. तर मंडळी बघू शकता पाणी 2 लिटरचा हा जार आहे. तर माठातलं पाण्याचं महत्त्व तुम्हाला माहितीच आहे मंडळी. तर माठातलं पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. आणि ही बघू शकता या ठिकाणी हे छोट्या छोट्या तुम्हाला मातीच्या लहान मुलांना जर खेळणी हवी असेल तर ती तुम्हाला मिळतात 60 रुपयाला. बघू शकता खूप छान असे आकार आहेत. ते बघू शकता किती छान असे आकार आहेत. तर तुम्हाला जर ही मातीची खेळणी हवी असतील तर नक्की या ठिकाणी भेट देऊ शकता. त्याची काय प्राईस आहे? काय 70 रुपये सगळं. हे मातीचे शोपीस बघू शकता. तर हा आपला 191 नंबरचा जो स्टॉल आहे तर या ठिकाणी येऊन मी मातीची भांडी ही खरेदी करू शकतो. त्याची काय प्राईस आहे? त्याची काय? 250 रुपये. ओके. 350 रुपये भातासाठी 500 रुपये. तर म्हणजे बघू शकता मातीच्या भांड्यामध्ये जेवण करणं हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असते. आणि आता खरेदी करायची असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि बघू शकता दह्यासाठी भांडं आहे. आणि ह्या मातीच्या भांड्यामध्ये जे लावलेलं दही असतं ते इतकं घट्ट होतं ना आणि खूप टेस्टी असं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला दही लावायसाठी जर भांडं हवं असेल तर ते देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि यातलं दही खरोखर खूप छान असं दही लागतं. याची काय प्राईस आहे? 200 रुपये. तर 200 रुपयाला हे मिळतं. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान असं दही लागतं याच्यामध्ये. तर नक्की भेट द्या. या ठिकाणी तो 191 नंबरचा जो स्टॉल आहे आपला कोल्हापुरातील वरद महिला बचत गट. तर या ठिकाणी नक्की भेट द्या. तर मंडळी हा 109 नंबरचा स्टॉल आहे श्रीकृष्ण महिला बचत गट नरसोबाच्या वाडीचा. आणि नरसोबाच्या वाडीचं सगळ्यात फेमस असतं म्हणजे तिथलं दत्त देवस्थान, श्री गुरुदेव दत्त देवस्थान. आणि तिकडचे जे पेढे आहेत ते पेढे खूप फेमस आहेत कोल्हापूरमध्ये. आणि त्या ठिकाणी असणारी कवड बर्फी. तर बघा हे जे पेढे आहेत
या ठिकाणी बघू शकता हे पेढे तुम्हाला कसं कसं म्हणत आहे 150 रुपये 150 रुपयाला. आणि कवडे बर्फी कसे 100 रुपये कवडे बर्फी. आपला 190 नंबरचा जो स्टॉल आहे या ठिकाणी येऊ शकता. आणि हे कुंदा का हा कसा आहे 150 रुपये. आणि हे कुठले आहे ड्रायफ्रुट्स बर्फी ही पण 150 रुपये ही 140 रुपये बघू शकता. तर मंडळी तुम्हाला जर नरसोबाची कवड बर्फी आणि जर बासुंदी पण आहे का कुठली तर बासुंदी देखील अवेलेबल आहे मंडळी. हिची काय प्राईस आहे खूप टेस्टी अशी बासुंदी असते माझ्या मित्र ही खूप छान अशी बासुंदी असते कारण नरसोबाच्या वाडीची बासुंदी खूप फेमस आहे. हिची काय प्राईस आहे 360 रुपये किलो आहे का 1 किलो 360 रुपयाला मिळते मंडळी खूप छान टेस्ट असते. मंडळी या ठिकाणी नक्की भेट द्या. तर मी आत्ता नुकताच या ठिकाणी नरसोबाच्या वाडीचा आपला जो पेढा आहे तो पेढा खाला अगदी कोल्हापुरात आल्यासारखं वाटतं कारण याची टेस्ट आहे ना ती टेस्ट मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. आणि नरसोबा वाडीचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणची कवड बर्फी त्या ठिकाणचा पेढा आणि त्या ठिकाणची बासुंदी तुम्हाला जर मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आत्ता जे वाशी येथे एक्झिबिशन चालू आहे महालक्ष्मी सरस तर या ठिकाणी 190 नंबरचा स्टॉल आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा पेढा मिळतो. तर मी आता हा पेढा खरेदी केलेला आहे मंडळी खूप छान आणि युनिक अशी टेस्ट आहे. तर मंडळी हा प्रगती स्वयं सहायता समूह धाराशिवचा 184 नंबरचा स्टॉल आहे. हा येथील मुख्य आकर्षण ठरलं कारण या ठिकाणी मिळणारी जी खेळणी आहे ती खेळणी खरोखर अप्रतिम अशी खेळणी आहेत. बघूया आपण कोणकोणती खेळणी मिळतात. तर मंडळी बघू शकता हा वासुदेवाची मूर्ती किती छान आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे. वासुदेव 500 रुपये त्याची प्राईस आहे. आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची वारकरी परंपरा या मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा खूप छान असा प्रयत्न केला बघू शकता. आणि दिसायला किती छान दिसते. या ठिकाणी ह्या मूर्त्या बघू शकता. आणि आपलं भजनी मंडळ चालू आहे बघू शकता खूप छान असं. आणि वारकरी संप्रदाय बघू शकता असं वाटतं की अक्षरशः भजन चालू आहे. आणि सूरपेटी बघू शकता 700 रुपये प्राईस आहे. तर म्हणजे धाराशिवमधला हा एक स्टॉल आहे तर त्या स्टॉलमध्ये बघू शकता मला खूप साऱ्या अप्रतिम अशा या ठिकाणी मूर्त्या आणि त्यांची वेशभूषा बघू शकता मंडळी. आता ही मूर्ती बघू शकता आणि याच्यावरची जी वेशभूषा आहे आणि याच्यावरचं बारीक कलाकुसर केलेलं काम बघू शकता आणि दागिन्याने बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी मडवलेलं आहे. तर खूप छान अशी या ठिकाणी मूर्ती आहे बघू शकता. या ठिकाणी सुंदर ती धान विठेरी तर ही आपल्या विठू माऊलींची अत्यंत सुंदर अशी मूर्ती बघू शकता खूप छान. वारकरी संप्रदाय त्याच्यासोबत आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या ठिकाणी सूरपेटी आणि या ठिकाणी बघू शकता श्रीकृष्ण या ठिकाणी हे आपली बैलगाडी बघू शकता. अक्षरशः हा एक पंढरीची वारी निघाल्याचा एक देखावा या ठिकाणी त्यांनी खूप छान रीतीने सादर केला आहे. आणि हा आपला वासुदेव. तर मंडळी एकदा नक्की भेट द्या. अरे सर कसं वाटतं तुम्हाला एक्झिबिशन एकदम सुंदर. हे दरवर्षी होत असतं हा प्रोग्राम यावर्षी पण झाला. आणि जे आपल्याला घर बसल्या माणसाला माहिती पडत नाही पण एक्झिबिशनच्या माध्यमातून बाहेर जगात काय चाललंय काय आहे हे साक्षात या ठिकाणी बघायला मिळतात. खूप सुंदर देखावा आहे. आणि दरवर्षी येतो मी इथे राहायला नवीन मुंबईतच आहे पण इथे दरवर्षी येतो त्यामुळे हो खरेदी बघा पिशव्या भरत चालल्या पण त्याचं काय कमी पडणार ते बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु काय आता आणखी पुढे खरेदी पण करायची वेळ कमी पडते. बाकीचे लोक जे आता व्हिडिओ बघतात त्यांना तुम्ही काय सांगा क्वालिटी वगैरे कशी असते व्हरायटी वगैरे कशी आहे. क्वालिटी सुंदर बनवलेली कलाकाराचं या ठिकाणी बनवलेलं जे आहे हे लोकांना कळतं की हे कसं झालंय आणि त्यांचं पण खप होतोय. थँक्यू. आपल्या ग्रामीण भागातील सर्व जे व्यवस्था चालायची त्याच्यामध्ये बघू शकता कासार चर्मकार त्याच्यानंतर बुट्या बनवणारे कारागीर त्याच्यानंतर कुंभार काम करणारे त्याच्यानंतर हे गुरव तर खूप साऱ्या या ठिकाणी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतात. खूप छान असं या ठिकाणी त्या एक्झिबिशनमध्ये हा जो 184 नंबरचा जो स्टॉल आहे तो हा मुख्य म्हणजे प्रामुख्याने आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे.
तर बघू शकता या ठिकाणी श्रीकृष्णाचे देखील किती अप्रतिम अशा मूर्ती आहेत आणि त्यांच्यावरती मूर्त्यापेक्षा त्यांच्यावरती केलेली जी वेशभूषा आहे ती खूप जबरदस्त आहे. तो तुम्हाला रिअल वाटते. तर मंडळी आता आपण आलो आहोत उत्कर्ष स्वयं सहायता समूह जिल्हा लातूर या ठिकाणी बघू शकता खूप छान पद्धतीचे या ठिकाणी जे मध आहे ते नॅचरल मध तुम्हाला मिळते बघू शकता. तर मंडळी हे जे एक्झिबिशन आहे महालक्ष्मी सरस 2024 हे जे एक्झिबिशन आहे तर खूप मोठाच एक्झिबिशन आहे आणि या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट नाही की ती मिळत नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि या ठिकाणी खाद्य संस्कृतीसाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. तर खूप अप्रतिम असं आणि ते मिळणाऱ्या ज्या वस्तू तिकडे आहेत खूप क्वालिटी आहेत आणि खूप चांगल्या दर्जात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढे जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या चटण्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील वेगवेगळ्या प्रकारचे चित्रे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतील तर या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. तर मंडळी तुम्ही अजून जर म्हणजे 25 डिसेंबरपर्यंत हा जो एक्झिबिशन आहे ते एक्झिबिशन चालणार आहे तर मंडळी नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.